परभणी शहरामध्ये महापालिकेने हनुमान मंदिर हटवल्यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली असून हा प्रकार म्हणजे निंदनीय घटना असल्याचं सांगण्यात आलं आहे। सोबतच महापालिकेमध्ये सत्ताधारी असलेल्या उद्धव ठाकरे गटाची प्रतिमा मलिन करण्यासाठी महापालिकेतील काही अधिकारी आणि राज्यात सत्तेत असलेले पक्षांनी एकत्रित येऊन ही कारवाई केली असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या अंबिका डहाळे यांनी केला आहे। यासोबतच महापौर यांनी देखील झालेला प्रकार निंदनीय असून आपल्या अप्रोक्ष हा प्रकार झाल्याचं सांगितलं आहे। जेव्हा मी पदभार घेतला 15 फेब्रुवारी 2026ला हे प्रकरणाची जी तक्रार आली होती ते तक्रार आली ती बघा, हे 29/12/2025ला त्यांची तक्रार आलेली, जेणेकरून जे प्रकरण घडलंय ते अवघ्या रात्रीच्या 3 वाजता घडले। याची आम्हाला प्रशासनाकडून कोणतीही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही आणि आम्हाला प्रशासनानं सुद्धा आम्हाला कोणताही पत्र व्यवहार रिटर्न फॉर्म मध्ये कोणताही मला आलेला नाही, रिटर्न मध्ये मला कोणताही आलेला नाही। त्या अनुषंगाने मी याचा मला काही माहिती नाही। तुम्हाला काही माहित नाही, पण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांनी खूप काही आरोप केले महापालिकेवर आणि महापालिकेवर तोडफोड केली। तुम्ही परभणी शहराचे महापौर, तुम्ही प्रथम नागरिक आहात। हो ना, ते जे केली आता त्यांना माहित झालं पाहिजे की जे ज्या अनुषंगाने तोडफोड केली ते सरळ सरळ ते येऊन संवाद पण साधू शकत होता का, आपण असं का केले कृत्य। ते आम्हाला पण असं ह्याच्यामध्ये मी पण पर्सनली त्याचा आदेश काढलाय की बा ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, जेणेकरून जे प्रकरण घडलंय त्यामध्ये दोषी जे आहे त्याला आपण योग्य ते शिक्षा देऊ आणि त्याचा कारवाई जर पास असेल त्याला निलंबित पण आपण करू। नाही, तुम्ही त्यांचा असा होता सकाळी सकाळी पहाटे हे कारवाई करण्यात आली, मग पोलीस प्रशासन सगळ्या तुम्ही लिगल परमिशन घेऊन सगळे प्रोसेस केले का महापालिकेनं? मग ते जे कारवाई झालेली आहे अवघ्या रात्री 3 वाजता झालेली, त्याची काही इंटिमेशन आम्हाला न देता ते झालेली आहे आणि ते कोणत्याही प्रकारची मला इंटिमेशन नाही, कोणत्याही प्रकारचा रिटर्न फॉर्म मध्ये कोणताही प्रकारमध्ये मला दिलेलं नाही। प्रशासनकडून मला रिटर्न फॉर्म मध्ये आम्ही असं उद्या हे रात्री अर्ध्या रात्री असं ते तोडफोड आम्हाला करायची, ते कसलीही मला त्यांनी नोंद मला दिलेली नाही। रिटर्न फॉर्म मध्ये कोणत्याही प्रकारची लिखित मला दिलेली नाही। मग तुमच्या महापालिकेतून जे कर्मचारी त्या घटनास्थळी गेले त्याच्यासोबत कोण कोण कर्मचारी होते, त्याच्यासोबत काय पोलीस प्रशासनही होते का? आता मी त्याची सगळ्याची माहिती घेत आहे, जेणेकरून आता माझ्या हातात हे लागलेलं आहे प्रत, तुम्ही पाहू शकता आणि ईच अँड एव्हरी डिटेल तुमच्या समोर आहे। हे मी एक प्रत तुम्हाला पण देतो, जेणेकरून तुम्ही पब्लिकच्या समोर एक एक पान आणा, एक प्रकरण काय होतं आणि कुठं नेलं। सर, तुम्ही महापौर आहात, महापौरांना न सांगता महापालिकेचे अधिकारी कर्मचारी शहरात अशा प्रकारे कारवाई करत आहेत ज्यामुळे शहराचं वातावरण खराब होण्याचं परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि महापौरांना ही गोष्टीची कल्पना नाही, म्हणजे किती गांभीर्याची गोष्ट आहे, वाटत नाही तुम्हाला? हो, तो गंभीरचा प्रश्न आहे ते। सर्वात अगोदर हे नाही महापौरांना टार्गेट करण्यासाठी मला तर नियोजनबद्ध कार्यक्रम आहे हो, मला असंच वाटते। मग काय आपण ह्याच्यामध्ये काय निष्कर्ष तेच निघतंय, जेणेकरून मला कोणत्याही प्रकारची रिटर्न फॉर्म मध्ये मला माहिती दिली नाही आणि हे पत्र तुमच्या समोर आहे, इथं तुम्ही सगळे पानं बघू शकता, कुठंही मला त्यांनी सूचना दिलेली नाही आणि कुठेही माझे स्वाक्षरी नाही आहे। या पानवर तुम्ही बघू शकता, हे 29/12/2025ला तुम्हाला दिलेलं आहे तक्रार आणि हे बघा आता 20/3/2026ला ते कमिशनर साहेबांना आदेश दिलेला आहे, तिथं कमिशनर साहेबांची पण सही आहे। कमिशनर साहेबांना मला ह्याची कोणतीही प्रकारची सूचना दिलेली नाही। महापालिकेच्या कमिशनरांनी आदेश काढला होता का? त्यांनी जे आदेशावर जी कारवाई केली त्या संबंधित काही पुरावा आहे का आपल्याजवळ? हेच आहे ना, हे का नार्वेकर सरांची सही आहे, नाही ते कमिशनर साहेबांना दिलेलं आहे, त्यांची सही आहे। तुम्हाला कसल्या प्रकारची कोणत्याही प्रकारचा मला त्यांनी इंटिमेशन दिलेली नाही आहे। फक्त महापौर एका विशिष्ट समाजाचा आहे म्हणून काय टार्गेट करण्याचा प्रयत्न चालू आहे का तुम्हाला? आता मी पण बोलू शकत नाही विशिष्ट आहे म्हणून ते टार्गेट करताय का माझ्या कामामुळे ते टार्गेट करताय, ते लोकांना बरेच माझ्यापेक्षा जास्त माहीत झालेलं आहे। मी जेव्हापासून महापौर झालो त्या दिवसापासून मी प्रत्येक दिवस मी ग्राउंड फ्लोअरला आहे काम करण्याकरिता। सर्व काम माझे काम सगळे पब्लिकला माहिती आहे, मी कोणत्या प्रकारनं खालच्या लेवलला जाऊन मी काम करतोय। महानगरपालिकेमध्ये जे तोडफोड करण्यात आली त्याच्यावर काय कारवाई होणार आहे? आता त्याच्यावर जे योग्य कारवाई शिक्षा ते पोलीस प्रशासन त्यांच्यावर करतील,
ते पोलीस प्रशासनाचा भाग आहे आणि आमचे संबंधित अधिकारी त्यांना सूचना देतील बा असं असं आमची महापालिकाची तोडफोड झालेली आहे, ते त्यांना काहीतरी त्यांच्यावर योग्य ते कारवाई करावं लागणार आहे. असं असं चालणार नाही बघ, कोणी येऊन काही करून जाईल असं चालणार नाही ना. सर आम्ही सर्वात अगर ते जर लिगली नाही त्याचा आम्ही निषेध करतोय. जे त्या पद्धतीनं त्याने तोडफोड करण्यात आली ते आम्ही निषेध करतायत आणि त्याची सखोल सगळी माहिती व्हावं ह्या अनुषंगाने मी आदेश पण दिलेले. याची मला जाणीवच नाही तुम्ही ते काय करू अर्ध्या रात्री 3 वाजता ते प्रकरण घडलंय. सर सुदैवाने असली की शहरात काही वातावरण खराब झालं नाही, काही दुर्घटना झाली नाही. परभणी शहरामध्ये सर्व समाजाचे आता- लोक राहतात आणि परभणी शहराचं वातावरण खूप छान आहे. तुम्हाला परभणीच्या जनतेने मोठ्या मनाने एक्सेप्ट केले, तुमच्या पक्षाला मतदान टाकले, तुम्हाला मतदान टाकले. तुम्ही परभणीच्या शून्य मतदारांना व जनतेला काय आवाहन करणार? बघा आता हेच आपल्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे काय, आपले परभणीकर जागरूक झालेले आहे. त्यांना माहीत आहे की असली घटनामध्ये महापौरचा कोणताही त्यांना पाठबळ नाही, नाहीतर काहीतरी वेगळा आज परभणी शहरामध्ये झाला असता. इतका प्रकरण घडल्यानंतरही लोक आपले शांततेने शहरामध्ये सर्वत्र शांतता आहे आणि मी पण असं आव्हान करतो की बाबा जी परिस्थिती होती त्या परिस्थिती अनुसार आता जे घडलं ते सोडून द्या. आपण काहीतरी आपलं परभणी शहरामध्ये शांतता ठेवा. येणारा सण ते रामनवमी आहे. आपली लोकांनी चांगली रामनवमी करावी ही सगळ्यांना मी आपली हिंदू समाज बांधवांना मी एक रिक्वेस्ट करतो बा आपण जेणेकरून त्यांना शुभेच्छा पण की आपली रामनवमी चांगली व्हावी. महापौर म्हणून तुम्ही परभणी जिल्हा प्रशासनाच्या पोलीस अधिकाऱ्यांना काही पूर्व कल्पना देणार आहात का की शहरात काही महान रामनवमीच्या मुहूर्तावर काही 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 अयोग्य प्रकार घडू नये म्हणून? नाही तर असं काही आपण तुम्हाला वास येतो का या नाही नाही घटनेबद्दल? नाही, असा मला काहीच वास येत नाही. ते झालं त्या रामनवमीच्या अनुषंगानं मला तर असं वाटत नाही की काय होईल ते, कारण ते सण आहे. सणामध्ये असा कोणताही गैरउचित प्रकार होणार नाही आम्हाला पण माहिती आहे आणि आमचे जे SP साहेब आहेत ते नक्की त्याच्यावर उपाययोजना त्यांनी ठरवलेली आहे. ते पण ते याच्यावर योग्य ते निर्णय घेतील. नांदेड़ में जो हुआ क्या उस पे मैं बोलूं? सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम. आजची जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे आणि या घटनेचा आम्ही सर्वच शिवसेना उद्धव पक्षाच्या माध्यमातून सगळेच आम्ही पदाधिकारी, महापौर साहेब असतील, आमचे गटनेता असतील, आमचे नगरसेवक असतील आणि आमचे शिवसेना पदाधिकारी आणि युवासेना महिला आघाडी सर्वच जण आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे आणि आज आपण बघतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा महापौर आज परभणी महानगरपालिकेवर पालिकेमध्ये आहे आणि हेच पोटसूळ मला वाटतं सत्ताधाऱ्यांना आलेलं आहे. त्याच्यामुळं काहीतरी महापौर साहेबांनी जे जेव्हापासून चार्ज महापौर पदाचा घेतला आहे तेव्हापासून शहरामध्ये काहीतरी बदल घडवण्याची त्यांची जी काही पोटतिडकीने ते जे काही काम करत आहेत, पण हे काम त्यांनी केलेलं हे काम या सत्ताधाऱ्यांना मला वाटते बघवत नाहीये आणि या कामामध्ये कुठेतरी खंड पडावा, हे काम होऊ नये आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमच्या या महापौराची प्रतिमा मलिन कशी केली जाईल हे करण्यासाठी मला वाटतं आजची घडलेली घटना असावी. का तर आपण बघतोय की सध्याचे जे महापालिकेतले काही अधिकारी आणि सत्ताधारी पक्षातले पक्ष यांनी मिळून केलेलं हे षडयंत्र आहे हे आम्ही निक्षून सांगतो. कारण महापौर साहेबांना याची कोणतीही कल्पना दिलेली नसताना हे रात्रीच्या अंधारामध्ये पहाटे 3 वाजता जाऊन मंदिर पाडण्यात आलं आणि आपल्या या हनुमानांच्या प्रतिमेला जप्त करण्यात आलं. ही अतिशय निंदनीय, अतिशय म्हणजे त्याला शब्द नाहीये इतकी निंदनीय घटना आहे आणि त्याचा आम्ही वारंवार जाहीर निषेध आमच्या सर्वांकडून करू की घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करावी आणि ज्या कोणी अधिकारी यामध्ये आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जावी, कारवाई केली जाणार आहे आणि असे आदेश महापौर साहेबांनी दिलेले आहेतच आणि त्यामुळे या घटनेचा पुन्हा पुन्हा आम्ही निषेध करतो आणि निश्चित या अधिकाऱ्यांवरती कारवाई होईलच आणि कोणी कितीही काही केलं तरी आमचे महापौर साहेब ज्या वेगाने शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करतायत तो परभणी शहराचा चेहरामोहरा नक्कीच बदलला जाईल, यांनी कितीही काहीही केलं तरी. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महापौर साहेब जरी मुस्लिम असले तरी त्यांचा जो वारसा आहे तो समाजसेवेचा आहे
आणि समाजसेवेचा वारसा ते घेऊन आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी कधीच हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव न करता शहरामध्ये सुद्धा ते ज्या पोटतिडकीने काम करत आहेत, तर मला वाटत नाही की कोणी असा प्रश्न उभा राहावा की हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माला घेऊन सध्या ते शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्याचा त्यांचा मानस आहे आणि ते काम करत आहेत. जी घटना घडली यामुळे शहरामध्ये तो तणाव निर्माण होऊ नये यासाठी मी सर्व नागरिकांना हात जोडून विनंती करेन की घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहेच आणि यामध्ये कोणीही जाती धर्माचा ह्याच्यामध्ये कोणताही प्रश्न उभारून किंवा कोणतेही आपल्या शहरातली शांतता भंग होईल हे या पद्धतीने कोणीही वागू नये. कारण घडलेल्या घटनेचा अतिशय निंदनीय असून महापौर साहेबांनी सुद्धा त्याचा निषेध केलेला आहेच आणि याची सखोल चौकशी लावून होणार ज्या अधिकाऱ्यांनी ही सूचना दिली किंवा ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना सस्पेंड करून त्यांना निश्चित शिक्षा होणार आहेच. त्यांच्यावरती ती कारवाई पोलीस प्रशासन त्यांच्यावरती कारवाई करेलच. पण एवढं निश्चित सांगेल की कोणी कितीही काहीही करावं, पण आमचे महापौर साहेब जे परभणी शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करतायत, निश्चित तो विकास होईलच. कोणी काहीही करावं आणि काही जरी म्हणलं तरी जाती धर्म यामध्ये आड येणार नाही. सर्वांना पुन्हा पुन्हा आम्ही विनंती करते माझ्या हिंदू बांधवांना की यामध्ये कोणतीही घटना अनुचित शहरात घडू नये आणि काही ह्याच्यामध्ये होऊ नये. निश्चित की हा आपल्या हिंदू धर्मासाठी खूप अत्यंत जवळचा आणि अतिशय संवेदनशील असा हा प्रश्न होता. प्रश्न म्हणण्यापेक्षा ही घटना घडलेली आहे. पण तरी सुद्धा याकडे आपण सर्वांनी अतिशय मोठ्या मनाने बघून कोणतीही आपल्या शहरामध्ये अनुचित घटना घडू नये एवढं या निमित्ताने सांगेन. आता 2 दिवसामध्ये रामनवमी येत आहे. आपली रामनवमी आपल्याला सर्वांना सुरळीतपणे आणि चांगल्या प्रकारे शहरामध्ये पार पाडायची आहे. एवढंच या निमित्ताने बोलेन. जय श्रीराम. प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी.